तर मला इकडं 7-8 दिवसापासून पार्लरला जायचं होतं, पण मला काही जायला वेळच नव्हता भेटत, कारण तिकडं चव्हाणसाहेब बिझी आहेत आणि शिवांशला घेऊन नाही जायला जमत. त्याला जर घेऊन गेलं तर ते तिथं पार्लर आणि दुकान दोन्ही पण आहे, ते सगळं दुकान खाली पाडून घेईल. सो नाही नेत. मग त्याच्यानंतर मला थोडं सामान घ्यायचं होतं, घेतलं आणि घरी आल्याच्यानंतर चव्हाणसाहेब म्हटले मला पोहे खायचे, पोहे करतं. मी बनवले गरमागरम कमी तेलाचे पोहे. तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी सध्या म्हणजे वेट लॉसवर आहे, पण मी तरी पण म्हणजे काही डायटिंग नाही बरं का करत, पण जे आपलं घरचंच खाते, बाहेरचं जे ते खात नाही आणि गोड जास्त अवॉइड करते. तरी खाते थोडंफार, पण जास्त नाही खात. आणि सकाळी एक्झरसाईज करते. त्याच्यानंतर आम्ही गेलो प्लॉटवर. तर फायनली प्लॉटवर आज काम सुरू झालेलं आहे, म्हणजे रोजच सुरू आहे, पण काल संडे असल्यामुळे सुट्टी होती, तर आज मंडे, तर आज काम सुरू झालं. तर इकडं लोखंड स्ट्रेट करून त्या लोखंडाचे ते हे बनवायचे, काहीतरी ते लावायचे तिथं नेऊन. तर ते त्यांचं कट करायचं होतं त्यांना, पण ते लॉक लावलेलं होतं त्याला. आणि चव्हाणसाहेबांनी मला आणून सोडलं आणि दुसऱ्या एक जणाला आणायला गेले आणि त्यांच्यासोबतच चावी गेली. तर वेट करत होते ते. तेवढ्यात चव्हाणसाहेबाची झाली एंट्री. तर आता सगळे म्हणतात कुठलचा साहेब आहे हा. तर ते माझ्या मनाचा साहेब आहेत. तर मी त्यांना म्हणजे मी स्वतः म्हणते त्यांना साहेब म्हणून मी म्हणते, बाकी काही विषय नाही आहे. कुठले काय ते गव्हर्मेंट नोकरीला नाही आहेत. तर इकडे सिमेंट वगैरे आहे, तर ही चावी देऊन गेले होते ते सर. ओपन केलं, पण सिमेंटचं काही काम नव्हतं असते त्यांना. ते गजं वगैरे ते लोखंड सरळ करायचं होतं आणि त्याचं काहीतरी बनवायचं होतं. मला एवढं काही माहिती नाही, त्याच्यामुळं कमेंटमध्ये माझ्या चुका काढत जाऊ नका. मला जेवढं समजते, जेवढं करणार आहे तेवढं मी माझ्या मोजक्या शब्दामध्ये सांगत असते. त्यानंतर शिवांश आणि मी आलोत घरी, कारण आम्ही इकडंच जेवायला येतो रोज. मी काही घरी स्वयंपाक करत नाही. नंतर मग मम्मीनी भाजी वगैरे बनवली, जेवण केलं आणि मग आम्ही गेलो.